बोर वगैरे जर मारला तर गरम पाणी लागतं. हो गरम लागलं कारण आम्ही ग्रामात नाही लावलं तरी एका बोरला 30 सारखं लागलं. फ्रीज सारखं लागलं होतं 20 लिटरवर. म्हणजे तर मग नंतर गरम होईल. एकदम थंड लागलं होतं. हा थंड 30 सारखं. अरे बायको पाय दाबते तेवढे भरपूर आहे. गरम आहे रे खूप गरम. तो नाश्ता कसा बघ. म्हणजे पाय वगैरे तुझे हे सांधे वगैरे दुखत असतील ना हे म्हणूनच खरं एकदम इफेक्टिव्ह आहे ते. सल्फर वाले पाणी सल्फर म्हणजे काय आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण संगमेश्वरवरून धामणीच्या पुढे एक राजवाडी म्हणून एक गाव आहे. त्या गावामध्ये केदारनाथ मंदिर आहे, ग्रामदेवता आहे. तिथे पाण्याचं कुंड आहे, नैसर्गिक पाण्याचं कुंड. ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे माझ्या हे पाण्याचं कुंड आहे नैसर्गिक. संगमेश्वर तसा तालुका नैसर्गिक ज्या गोष्टी आहेत त्याच्याने खूप प्रसिद्ध आहे. हे तुम्ही बघू शकता पाणी. हे एवढं त्याचं प्रकारता आहे की त्याचे जे आपण पाणी एवढं उकळतं तसं इथे उकळतं. तुम्ही बघू शकता. आणि हे असंच स्टोअर राहते पाणी. कुठून येते कुठून नाही येत माहीत नाही. अरे कहना क्या चाहते हो. पण ते असंच कंटिन्यू राहतं आणि त्याचा इकडे एक प्रवाह इकडे बाहेर येतोय. इथे पण त्याचप्रमाणे इथे उकळलेलं पाणी आहे. हे इथे हायवे टच मुंबई गोवा हायवेला टचच आहे. तुम्हाला जर यायचं असेल आणि तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही नक्की या. मौजे राजवाडी पालखी सोहळ्याच्या शिल्लक निधीतून उन्हाळी तळ्याचा जीर्णोद्धार केला आहे. इथे पाटी लावले. तर तुम्हाला इथे यायचं आहे, तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही नक्की या आणि इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घ्या. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. थँक्यू. बाय बाय.